जोगेश्वरी पूर्व विधानसभा में राज ठाकरे जी का भव्य स्वागत। मनसे उम्मीदवार भालचंद्र अंबुरे के कार्यालय पहुंचे राज ठाकरे। जोगेश्वरी पूर्व विधानसभा की जनता के बीच में राज ठाकरे की एंट्री यानी कि चुनावी समीकरण में बहुत बड़े बदलाव का आभास हो रहा है। राज ठाकरे ने पहुंचते ही सभी का अभिवादन स्वीकार करते हुए बहुत बड़े बदलाव का मनसे स्टाइल में संकेत दे दिया है। इन दिनों महाराष्ट्र विधानसभा चुनाव को लेकर माहौल सख्त गर्म बना हुआ है। राजनेता और जनता के बीच नजदीकियां बनी हुई हैं। महाराष्ट्र विधानसभा चुनाव में 20 नवंबर को बड़े पैमाने पर वोटिंग होने वाली है, जिसका नतीजा 23 नवंबर को आएगा। लेकिन इस वक्त सभी की निगाहें जोगेश्वरी पूर्व विधानसभा की सीट पर टिकी हुई है, जहां कई पार्टियों के उम्मीदवारों को अकेले मात देते नजर आ रहे हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के लोकप्रिय उम्मीदवार भालचंद्र अंबुरे, जिनका हर वर्ग और आम जनमानस से काफी लगाव है। भालचंद्र अंबुरे के कामों की सराहना उनके विरोधी भी करते हैं। यही कारण है कि जोगेश्वरी पूर्व विधानसभा से राज ठाकरे जी ने इस बार उन्हें एक बड़ी जिम्मेदारी सौंप दी है, जहां जनता ने भी भालचंद्र अंबुरे को जिताने का मूड बना लिया है। बता दें कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख माननीय राज ठाकरे साहिब के आगमन के बाद चुनाव प्रचार में बाइक रैली भी निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में लोग शामिल हुए, जहां भगवा झंडा लहराकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उम्मीदवार भालचंद्र अंबुरे जनता के बीच पहुंचे। माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा, माननीय श्री ठाकरे यांचा सर्व जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी आज जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी कधीही त्याला जाऊ देणार नाही। आज ज्या संख्येने तुम्ही जमा झालात, साहेबांच्या स्वागतास ताकदीने जमा झालात, हीच ताकद आपल्याला बुधवारी 20 तारखेला दाखवायची आहे। आपले सर्व मित्रमंडळी, आपले सहकारी, आपल्या आया बहिणी, हे तुम्ही ठरवायचं आहे। मी एवढीच नम्र विनंती करतो की गेले अनेक वर्ष एकाची बंदीदारी चालू आहे, राजकारणी खेळ चालू आहे, दुसरा देशाचा क्षेत्र आहे, छोट्या लोकांना वाटता गेला जात नाही। म्हणून मी तुम्हाला सर्व हिंदू प्रेमींना सांगू इच्छितो की ताकद आपल्याला 20 तारखेला दाखवायची आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरचा बटन दाबून रेल्वे इंजिनला बहुमताने विजय करायचा आहे। एवढ्या म्हणून इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। हा जनतेचा विश्वास आहे आणि ही जनता राजसाहेबांना एक शेवटचा पर्याय म्हणून बघते की अनेक पर्याय होऊन गेले पण कोणी कामं नाही केली, पण राजसाहेबांना एवढा विश्वास आहे त्यांना की नक्कीच राजसाहेब यावेळेला काहीतरी बदल करतील आणि महाराष्ट्र जनतेतील या जोगेश्वरीतील तमाम जनतेला सुखी आणि समृद्ध ठेवतील अशी मी आशा बाळगतो। नाही, आता कोण गुरु शिष्य राहिले नाही। आता एकच शिष्य आहे, राजसाहेबांचा शिष्य आहे, तो म्हणजे भालचंद्र अंबुरे।
जो राडा झाला, मला असं वाटतं कुठेतरी उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत हे एका विशिष्ट गटातील लोकांना आपल्या हिंदू लोकांच्या अंगावरती सोडतात आहे असं मला वाटायला लागलं आहे. कारण त्यांच्याकडे हिंदू कोणी राहिलं नाही. आता जेवढे काही हिंदू लोक आहेत ती सर्व राष्ट्रबंधबरोबर आहेत आणि एका विशिष्ट धर्माच्या लोकांना जवळ घेऊन ती आमच्या हिंदू एका कार्यकर्त्यावरती मारहाण केली आहे. याचा मी निषेध करतो. त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत याचाही निषेध करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, बाळानर जे आहेत उमेदवार त्यांनी माझी जी रेल्वे इंजिन जी निशाणी फिरते आहे त्याचासुद्धा आक्षेप घेतला. ते मला आज कळलं आहे. म्हणजे एवढी भीती त्यांना निर्माण झाली आहे. आणि हे जे तुम्ही वातावरण बघता हा फक्त विश्वास आहे जनतेचा आणि येणाऱ्या ह्या 20 तारखेनंतर ही जनता नक्कीच कायापालट करेल असं मला वाटतं.